चिमण्या बैल ठरला कासेगाव हिंद केसरी व जयंत केसरी 2025 मैदानाचा मानकरी। चिमण्या बैल हा संभाजीनगर इथे राहणारा बैल आहे। चिमण्या बैल हा नवाब पठाण तर शाकीर पठाण यांचा घरचा बैल आहे। चिमण्या या बैलाला पठाण कुटुंबाने जीवाच्या तुकड्याप्रमाणे सांभाळ केला आहे। चिमण्या या बैलाला दुधाचा खवा, बदाम, डाळ, दूध यासारखा आहार दररोज दिला जातो। खरं तर चिमण्या या बैलाचे मालक म्हणजे शाकीर पठाण हे स्वतः ड्रायव्हर म्हणून चिमण्या बैलाची गाडी हाणतात। पठाण कुटुंबात एकूण 4 भाऊ आहेत व त्यांच्याकडे 3 बैल आहेत। खरं तर मालकापासून ते सुट्टी मेकर पर्यंत सर्व गोष्टी हे पठाण कुटुंबातीलच करतात। पठाण कुटुंब यांच्या दावणीला सम्राट, राजा, चिमण्या असे 3 नावाचे बैल आहेत। पठाण कुटुंब हे एकजुटीने बैलगाड्या शर्यतीचे नियोजन करत असतात। यंदाही ओरिजिनल कासेगाव हिंद केसरी व जयंत केसरी 2025 च्या मैदानासाठी शंभू आणि चिमण्या या बैलांचे नियोजन शाकीर पठाण व बाप्पू आणि अधिक पैलवान कळम यांच्या वतीने करण्यात आले। चिमण्या या बैलाने याआधी महाराष्ट्र केसरी सारख्या मैदानात तर शंकरपटच्या मैदानात आपल्या नावाचा दबदबा कायम केला आहे। तर शंभू या बैलाने याआधी गेल्या वर्षीच्या जयंत केसरी 2024 च्या मैदानाचा मान आपल्या नावावर कोरला आहे। म्हणूनच चिमण्या आणि शंभू यांना जयंत केसरी 2025 च्या मैदानात उतरवण्यात आले। तर स्वतः चिमण्या बैलाचे मालक शाकीर पठाण यांनी शंभू आणि चिमण्या या बैलांची गाडी हाणली। चिमण्या आणि शंभू यांनी गट क्रमांक 38 मधून सेमी फायनल साठी गाडी पात्र केली। तर चिमण्या आणि शंभू यांनी सेमी 2 मधून फायनल साठी गाडी पात्र केली। फायनल मध्ये चिमण्या आणि शंभू यांच्या गाडीने नामवंत बैलांना मागे टाकत प्रथम क्रमांक मिळवला आणि चिमण्या बैल ठरला कासेगाव हिंद केसरी व जयंत केसरी 2025 च्या मैदानाचा मानकरी।